राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळण्याची आणि व्याज परताव्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ होणार आहे। व्याज परताव्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांच्या आत असण्याची अट रद्द झाली आहे। आता उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे। महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत उच्च शिक्षणासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना व्याज परतावा योजना लागू झाली आहे। देशांतर्गत विविध अभ्यासक्रमांसाठी 10 लाख रुपयांपर्यंत, परदेशातील शिक्षणासाठी 20 लाख रुपयापर्यंतच्या कर्जाचा नियमित हप्ता फेडणाऱ्यांना महामंडळामार्फत व्याज परतावा दिला जातो। पण व्याज परतावा मिळण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांच्या आत असण्याची अट होती। मात्र आता ही अट राज्य शासनानं शिथिल केली आहे। 31 जुलै रोजी त्याबद्दलचा शासन निर्णय जारी झालाय। त्यानुसार व्याज परताव्यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र पुरेसं ठरणार आहे। राज्य शासनाच्या या निर्णयामुळे उच्च शिक्षणासाठी कर्ज घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय।